नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या नवरात्री सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला देवीची जी कलश साडी असते ती साडी बनवायची आहे. त्यासाठी आपण कपडा घेतला आहे काठपदर साडीचा आणि तो जो कपडा आहे तो लांबीला जो आहे तो 24 इंच आहे. 24 इंच आणि जो उंची आहे कापडाची ती जी आहे ती 8 इंच आहे. या पद्धतीने थोडाफार कमी जास्त असेल कपडा तरीही चालणार आहे. या पद्धतीने लांबीला 24 इंच आणि उंचीला जो आहे तो 8 इंच या पद्धतीने कपडा मोजून घेतला आहे. कपडा मोजून घेतल्यानंतर त्याच्या ज्या दोन्ही साईड आहेत ओपन त्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्हीही बाजूंनी टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. अस्तर लावायचं असल्यास चारही बाजू शिवून घ्यायच्या. या पद्धतीने आता आपण दोन्ही बाजू त्याच्या ज्या आहेत त्या शिवून घेतल्या आहे. त्यानंतर कपडा जो आहे त्याला प्लेट मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला प्लेट मारताना आपल्या आवडीनुसार मारून घ्यायची आहे. मोठी हवी असल्यास मोठी, छोटी या पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने प्लेट मारून घ्यायच्या. पूर्ण प्लेट मारून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने त्याला बांधण्यासाठी नॉड करायची आहे. तेवढ्याच मापाला पट्टी लावून ओवण्यासाठीही आपण करू शकतो. आणि आता आपण डायरेक्ट नॉड करतो आहे. डायरेक्ट नॉड करण्यासाठी परत मी 22 इंचाचा कपडा घेतला आहे लांबीला आणि उंची जी आहे ती 1.5 इंच. या पद्धतीने बरोबर दोन्ही बाजूने सारखं येईन या पद्धतीने जी वरची जो कपडा आहे तो लावून घेतला आहे. त्यानंतर त्याच्या दोन्ही जे टोक आहेत ते या पद्धतीने आपण दुमडून घेतलेत आणि कपडा जो आहे आपण तो शिवताना काय करायचं आहे, अगोदरचा कपडा बरोबर या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बरोबर पॅक अशी आपली जी नाडी आहे ती आता तयार होणार आहे. कुठेही आपलं कापड जे आहे ते बिगर शिवलेलं वगैरे दिसणार नाही, धागेदोरे निघणार नाही आहेत त्याचे. या पद्धतीने शिवल्यानंतर आपली जी साडी आहे ती पूर्णपणे रेडी झाली आहे. आता आपल्याला वरच्या बाजूने साडीला शेला करायचा आहे छोटासा. त्यासाठी आपण कपडा मोजून घेतो आहे. कपडा मोजून घेताना आता या पद्धतीने कपडा जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. उभा कपडा जो आहे तो 8 इंच घेतला आहे आणि आडवा जो आहे तो 22-23 इंचाचा कपडा मी मोजून घेतला आहे. इतका कपडा अवेलेबल नसेल तरीही चालणार आहे. मी डबल शिवून घेणार आहे. माझ्याकडे कपडा अवेलेबल आहे त्यामुळे मी घेतला आहे. या पद्धतीने मी डबल करून टीप मारून घेत आहे. कपडा अवेलेबल नसल्यास तुम्ही चारही बाजू त्याचे शिवून घेतला जो कपडा आहे त्याच्यात तरीही चालणार आहे. या पद्धतीने उलटवून घेतल्यानंतर जी ओपन बाजू आहे ती पॅक करून घ्यायची आणि त्याच्या चारही ज्या बाजू आहेत त्याला सर्व बाजूनी लेस लावून घ्यायची आणि या पद्धतीने सुंदर अशी साडी जी आहे आपली देवीची कलश साडी ती रेडी झाली मैत्रिणींनो. इतकी झटपट तयार होते, 10 मिनिटही शिवण्यासाठी लागत नाही त्याच्या, इतकी झटपट तयार होते. मार्केटमध्ये 200 ते 250 रुपये किंमत आहे या साडीची. तुम्ही अगदी घरगुती आपल्या कापडातनं इझिली बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला असल्यास मैत्रिणींनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.